आज आपल्याकडे काही अतिथी तुमच्याशी गप्पा मारायला आणि संवाद साधणार आहे. त्यामुळे हा काय आपला औपचारिक कार्यक्रम कुठलाच नाहीये. तरी पण अतिथींचं स्वागत होणं आवश्यक आहे, म्हणून अगदी एका मिनिटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. प्रथमतः प्रसादजी कुमठेकर, जे आपल्याकडे मागे पण 2-3दा शाळेमध्ये येऊन आपल्याशी भेटून गेलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी शालेय समिती अध्यक्ष अतुलजी देवळकर सर यांना करतो. विद्यार्थ्यांनी कारडबोमध्ये बनवलेला कागदी बुके आणि अतुल सर लिखित पुस्तक घेऊन त्यांना यानंतर दुसरे अतिथी किरणजी क्षीरसागर यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय मुख्याध्यापक स्वामी सर यांना करतो. यानंतर आपण प्रत्यक्ष गप्पा आणि संवादाला सुरुवात करू. तुमच्या शाळेत आलं की फार छान वाटतं मला. खूप सुंदर चांगली शाळा आहे. तुम्ही खूप चांगले आहात. मागच्या वेळेला मजा आलेली संवाद साधताना. तर आजचे जे माननीय आहेत किरण क्षीरसागर, तर सन्माननीय म्हणून, तर किरण क्षीरसागर जे आहेत त्यांची ओळख अशी सरळ सरळ करून घेते, कारण ते खूप गोष्टी करतात. तुम्हाला सिनेमे पाहिलेत का? तुम्ही सिनेमे पाहता? हा, तर भाऊबळी नावाचा सिनेमा आला होता आता, भाऊबळी. तर त्याचे असोसिएट डिरेक्टर आणि हे आहेत एडिटर. तर ते त्यांनी खूप रामगोपाल वर्माच्या क्वीन पाहिलाय का कोणी? कंगना राणावतचा. हा, तर क्वीन त्यांनी कापलाय, म्हणजे त्याचं एडिट त्यांनी केलं. एडिट म्हणजे काय सांगा? हा, एडिट माहिती असेल ना तुम्हाला? मुलांना सगळं माहिती आहे. ते लिहितात. त्यांनी एक राकोस नावाचा सिनेमा लिहिलाय, हिंदी सिनेमा. संजय मिश्रा त्याच्यामध्ये ऍक्टर होता. तर रामगोपाल वर्मा नावाचे एक दिग्दर्शक आहेत. त्यांच्या डिपार्टमेंट असू देत, अब तक 56, दुसरा ना 2, हे असे बरेच सिनेमे त्यांनी एडिट केलेले आहेत. ते स्वतः ग्राफिक आर्टिस्ट आहेत. ते स्केच करतात, ते लिहितात. आता त्यांचं पुस्तक येतं, कथासंग्रह येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना खूप उत्तम संवाद साधतात ते. त्यांची मुलगी आहे, तिच्याशी मी बघतो 10 वर्षाची, तिच्याशी गोष्ट सांगतात आणि गेले 6-7 वर्ष ते एकमेकांना गोष्टी सांगतात. तर किरण क्षीरसागर आता तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तर काय टाळ्या वगैरे येतात का वाजवता? हॅलो, गुड मॉर्निंग. आता हे मला म्हणाले की ही मुलं खूप छान छान आहेत, खूप छान बोलतात, गप्पा मारतात. तर मला माहिती नाही, सर सगळेजण बोलतात. तर तुम्ही माझ्याशी गप्पा माराल तर मी विश्वास ठेवेन. सो जनरली मला गोष्ट फार आवडते. गोष्ट कोणाला आवडते? वाचायला, बघायला, ऐकायला, कोणाला पण. गोष्ट कोणाला आवडते? व्हेरी गुड, मग आपलं जमेल. सो आणि सिनेमा बघतो कोण? कुठलाही सिनेमा, सगळे सिनेमे. सलमान खान कोणाला आवडतो? मला आवडतो. बजरंगी भाईजान बघितला का कोणी? मग नाही आवडतं म्हणता, त्याचं पिक्चर बघता, काय माणसं. पण बजरंगी भाईजान आवडला का? का आवडला सांगा? का आवडला? एखादा मला कोणीतरी सांगायचं आहे का? कोण कोण आहे? कोण? अरे बोल की मग. नाही, बजरंगी भाईजान मध्ये सलमान खानचा अधिक सिनेमा जात असतो. मला तो फार आवडला सिनेमा. त्याच्यामध्ये एक छोटीशी मुलगी आहे,
ती पाकिस्तानातून आली आहे आणि तो तिला काय करतो मदत करतो है ना. तो तिला इथून घेऊन पाकिस्तानमध्ये घेऊन जातो, तिला तिच्या घरी पोहोचवतो. ही गोष्ट आवडण्यासारखी होती का नाही? कुठल्याही मारामारीपेक्षा, कुठल्याही भांडणापेक्षा हे असं दुसऱ्याला कोणाला तरी मदत करणं भावलं की नाही? कुणाला फार भरून आलं होतं का सिनेमा बघताना? मग तुम्हाला आवडलाय, तुम्हाला स्टोरी माहितीये, का सांगत नाहीयेत मला तुम्ही? हा, पिक्चरची किंवा त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे गोष्टीची, कथा अशी असते ना, त्याची गंमत असते. माणसाला ना ती पकडते. ससा कासवाची गोष्ट ऐकली ना, लाकूड तोडाची गोष्ट ऐकली ना, लहानपणी ऐकली ना, पण लक्षात आहे की नाही, गोष्टी सोबत राहतात. गोष्ट ना जिवंत असते. शेवटी माणसासारखी, आपल्या मित्रासारखी, आई बाबांसारखी जिवंत असते. गोष्ट सतत सोबत राहते. तर मी तुमच्यासाठी ना 2-4 छोट्या गोष्टी घेऊन आलोय. 2-4 नाही, 3. आपण त्या 3 गोष्टी पडद्यावर बघायच्या. आता पहिली गोष्ट दाखवल्यानंतर जर माझ्याशी पुढे बोललात तर पुढचं काहीतरी बघायला मिळेल. तर आता पहिली गोष्ट, एक अलाइक आहे ना, तो आपण आता एकदा लावलो.
Spotlight shine bright. आवडली? कोणाकोणाला आवडली? सांग, काय आवडलं? कोण बोलणार? एका वाक्यात सांगितलं तरी चालेल. त्याच्या मुलाला खुशी झालं असतं, त्याचा रंग बदलता. छान. आणखी कोण? आणखी जीवनात कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नये. आणखी कोण आहे? मला तुम्हाला सांगायचं पण आहे आणि विचारायचं पण आहे की माझे आई वडील पण मला असंच करतात. तुम्ही तुमच्या मुलीला असंच करतात का, असं विचारायचं. बोलतोय याबद्दल. फक्त एकदा हा प्रश्न एकदा सगळ्यांना विचारतो. इथं आता जे आपण पाहिलं ते आपल्याला काय कळलं? चुकीचं तर चुकीचं. कोण कोण ओरडत नाही, मार्क काय कापत नाही. काय वाटलंय कोणाला? हा, आपण आपल्या कलागुणांमुळे हॅपी राहू शकतो. आपण आपल्या हॉबी जपल्या पाहिजे. स्ट्रेस आपल्या जीवनातला आनंद हिरावून घेऊ शकतो. आता तुम्ही सगळ्यांनी जे काही म्हटलंय ना, कोणाचंच काही चुकलेलं नाही, सगळेच बरोबर लाईनवर आहे. पण जो स्ट्रेस म्हणतोय आपण, ताण म्हणतो, ताण कुठून येत असेल? ताण कशाचा येतो? अरे एकानं उत्तर द्या ना. समूह गायन नाही करायचं आपल्याला. कोण बोल बोल. ती म्हणते अभ्यासाचा. अभ्यासाचा ताण असतो. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असताना त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो जर आनंद त्याच्यातून निघून गेला तर मग ती गोष्ट कष्टाची होऊन जाते, त्याच्यात ताण होतो. चित्र काढणं सोपी गोष्ट आहे का? तुम्हा विद्यार्थ्यांनी काढलेली खूप छान छान चित्र आम्ही खाली पाहिली. इथंही खूप सुंदर सुंदर चित्र लागली. ही काय 15 मिनिटात घडलेली चित्र आहेत काय? तासन तास नाही, दिवसेंदिवस, काही काही वेळा महिनोन महिने चित्र काढायला लागतात. म्हणजे कष्ट आहे ना खूप, पण माणसाला आनंद होतो चित्र काढताना, म्हणून तो काढतो. माणसाला गाणं गाताना आनंद होतो, निसर्गात फिरताना पण आनंद होतो. चालणं 5-10 किलोमीटर चालणं कष्टाचं काम नाहीये का? आहे, कष्टाचंच आहे. कष्ट कुठं चुकलेलं नाही, सगळीकडे आहे. विदाउट एफर्ट काही होणार नाही. पण आनंद नको का त्याच्यामध्ये? अभ्यास असेल, तुमचं गाणं असेल, तुमचे डान्स असतील, तुम्ही चित्र काढा, तुम्ही बाहेर फिरा, तुम्ही एखादा प्रोजेक्ट लिहा, काहीही करा, त्याच्यात आनंद नको का? आणि जर नसेल तर तो शोधायला हवा. आता ही जी छोटीशी फिल्म आहे ती काय सांगते? तो जो मुलगा आहे त्याला जे काही करावं असं वाटतं त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्यात त्याला आनंद मिळतोय. आणि जेव्हा बाप काम करतोय कुठंतरी, त्याच्या आयुष्यात तुम्हाला आनंद दिसला का? हा, आता आपण हे जे म्हणतो हे जरा तत्वज्ञानाचं झालं की आनंद, त्याच्यातलं शोधा वगैरे वगैरे. पण 2 मिनिटं आपण जर फिल्मकडे पाहिलं, तुम्हाला कसं कळलं त्या माणसाच्या आयुष्यात आनंद नाही? व्हेरी गुड. सो यू कॅन सी द व्हिज्युअल. तुम्हाला गोष्ट कळण्यासोबत ती दिसते. पण इथं मी 2-3 वेगळ्या गोष्टी बोलतोय. इथं मी तुम्हाला हेही सांगतोय की गोष्ट काय असते, ती तुमच्याशी कशी कनेक्टेड आहे. आणि ऍट द सेम टाइम आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट एखादा सिनेमा, एखादी फिल्म, एखादं चित्र बघावं कसं. आणि तुम्हाला येतंय, छान आहे की, तुम्हाला कलर कळला ना. शेवटचं दृश्य आठवत आहे का? त्याच्यातलं अगदी शेवटचं, एकदम शेवटचं शॉट, टॉप अँगल होता. काय होतं त्याच्यामध्ये? हा, शहर होतं. आणि शहराच्या मधोमध काय आहे?
झाड. ते हिरवगार एक छोटस गवताचा तुकडा आहे आणि त्याच्यात एक झाड आहे. रंग कुठं होता अख्ख्या शहरामध्ये? का होता? यस, रंग कुठे असतो? जिथं छान वाटतं, आनंद वाटतो, गंमत येते, मजा येते, तिथंच तो हिरवा रंग असणार आहे. अन्यथा सगळं जग जिथं काहीच नाहीये ते असं वृक्ष असतं. ती मांडणी तुम्हाला दिसते, बरोबर, व्हिज्युअल मांडणी दिसते. सिनेमा दोन तऱ्हेने पाहतात. एक, तो कसा बनवलाय, तो काय सांगतोय, आणि हे सांगत असताना या सिनेमानं एक तरी संवाद वापरला का? मग असं आपण म्हणायचं का की हे जे माध्यम आहे हे भाषेच्या पलीकडे जातं? बरोबर आहे. आता ही साधी गोष्ट जी आहे की रंग पाहणं, त्या रंगांचं रीडिंग करणं. तुम्हाला कळलं जिथं रंग आहे तिथं आनंद आहे, तिथं भावना आहे, आणि जिथं रंग नाहीये तिथं काहीच नाहीये, निर्वात आहे, स्पेस आहे फक्त. तो बघायला गेलं तर एका मस्तपैकी जीवनातल्या एका खूप मोठ्या गोष्टीबद्दल बोलतो, पण ते किती खेळकरपणे सांगतो तो. एक ते लहानसं उदाहरण आता आपण पाहिलं. मला तुम्हाला ना आणखी एक उदाहरण दाखवायचंय. हा तसा बघायला गेला तर थोडा परदेशी भाषेतला सिनेमा आहे, त्याला सबटायटल आहे, पण त्याच्यात खूप संवाद नाही आहेत. जनरली तुम्हाला तो दृश्यातून कळेल. पण आता हा जसा थोडा लाईट मोडेड असा जरा सिनेमा होता असा हा नाही. हा किंचित गंभीर गोष्टीबद्दल बोलतो. मला बघायचंय की तुम्हाला हे कळतं. ساکت. نظم کلاسی حفظ کنید. این درس اول امروزه. 2 به علاوه 2 مساوی 5. را تکرار کنید. 2 با 2 میشه 5. 2 با 2 چند میشه؟ 5 میشه. بلندتر. 2 با 2 چند میشه؟ 5 میشه. بلندتر چند میشه؟ 5 میشه. تکرار کنید. 2 با 2 چند میشه؟ 5 میشه. آقا اجازه مگه 2 با 2 4 نمیشه؟ من دارم به تو میگم 2 با 2 5 میشه. پس چه سوال نیست. فهمیدی؟ آقا فقط فکر کردیم که فکر نکن. نمیخواد فکر کنی. 2 با 2 5 میشه. حالا بشین حرف بزن. دفتراتون رو باز کنید و بنویسید. 2 به علاوه 2. آقا اجازه 2 به علاوه 2 میشه 4. وقتی همیشه 4 میشه چطوری ممکنه این عدد 5 باشه؟ اصلا کی بود که ظرف زدن داد؟ به چه عقل منزی سوال ببری؟ آقا فقط می‌خواستم بگم 2 با 2 5 میشه. تکرار کن. ولی آقا روی تخت تکرار کن. 2 به علاوه 2 رو به 4.
Hakkı benim geçermişim. تقدیم نگاه کن. Hakkı benim geçermişim. چیزی نمیگی. سکوت. چون نخود رو برگردم. چکشی بابا امروز همون تو درس هم بندازی. ولی افتمش کردم میاد پدرش رو در میاره. این دانش آموز فکر کنم از همه بهتر میدونه. خیلی دوست داره. بگو ببینم پسر 2 بوده چند میشه؟ آقا اجازه 4 میشه آقا. شنیدی؟ باورتون میشه؟ این دانش آموزان از ممتازترین دانش آموزان مدرسه‌ان. الگوی این مدرسه‌ان. یه ذره از اون یاد بگیریم. ببینم 2 بوده چند میشه؟ آقا اجازه 5 میشه آقا. آفرین. بینجا پسر. حالا حاصل جمع میشه. جواب سریع بنویس. این آخرین فرصته. خب کسی دیگه هم هست که درس امروز نفهمیده باشه؟ نگاه کن ببریم بیرون. دفتراتون رو باز کنه بنویسید. 2 علاوه 2 مساوی 5. همینطور که بنویسین تکرار کنید. 2 با 2 چند میشه؟ 5 میشه. چند میشه؟ بلندتر چند میشه؟ 5 میشه. بلندتر چند میشه؟ 5 میشه. بلندتر چند میشه؟ 5 میشه. چند میشه؟ 5 میشه. 2 با 2 5 میشه. تکرار. कोणाला नाही आवडली? नाही आवडली? नाही आवडली तर नाही सांगत नाही हरकत नाही. आवडली? नाही आवडली तुला? सांग का? त्या फिल्म मध्ये 2 + 2 = 4 येते तर चुकीचं सांगते. कोणाला आवडली? का? पण आपल्या उत्तरावर ठाम असलं पाहिजे. आणखी कोणी? आणखी? कारण त्याला स्वतःवर विश्वास होता. या दोघांसाठी टाळ्या. तुमच्यापैकी अनेक जण बोलली नसतील. आय एम शुअर तुम्हाला ही गोष्ट पटत असेल की काय घडत होतं तिथं. तुम्हाला एक असं उत्तर सांगितलं जात होतं जे सत्य नाही. बरोबर आहे.
एक असं उत्तर तुमच्या समोर मांडलं जातं किंवा अशी स्थिती की जी खरी नाहीये. आणि जेव्हा तुमच्यावर बळजबरी होईल, तुम्हाला कोणीतरी आदेश देईल, तुम्हाला कोणीतरी आज्ञा देईल आणि म्हणेल की हेच आतापासून सत्य आहे, अशा स्थितीत काय कराल? हा या फिल्मचा छोट्याशा गाभा आहे, बरोबर? इथं फक्त सत्य हा भाग नाही जे तुमच्या बुद्धीला पटतं ना, तुमच्या बुद्धीला पटतं, तुमच्या तर्काला किंवा आपण ज्याला लॉजिक म्हणतो, त्या लॉजिकला जेव्हा एखादी गोष्ट पटते आणि त्याच्या विरोधात जेव्हा तुम्हाला कोणी काही सांगतं, तुम्ही ते मान्य करता का? पण ही साधी स्थिती आहे की तुमच्या लॉजिकच्या, तर्काच्या, माहितीच्या पलीकडे कोणतरी जेव्हा सांगतंय आणि मान्य न करणं ही वेगळी स्थिती आहे. पण आता तुम्हाला कुठल्या तरी दबावाच्या खाली ती गोष्ट मान्य करायची आहे. अशा वेळी काय कराल? मान्य कराल? आय होप सो. कारण जेव्हा प्रत्यक्ष स्थिती येते तेव्हा अवघड होऊन जातं. फिल्म थोडी सररियल आहे. सररियल म्हणजे काय की काही गोष्टी कळत नाही चटकन. त्या मुलांनी बंदूक त्यांच्यावर ताणून धरणं, बंदूक होती का? पण ती तशी दिसली ना आपल्याला, आवाज आला बंदुकीचा, तो भास निर्माण केला, ते सररियलनेस म्हणतात त्याला. आता त्याला मुलाला जीवाची भीती आहे की मी जर उत्तर 5 लिहिलं नाही तर माझा जीव जाईल किंवा नाही, माहिती नाही. प्रेक्षक म्हणून आपल्याला ही माहिती होतं का त्या क्षणी? पण जेव्हा त्यानं 4 लिहिलं किंवा काय झालं, मारली ना, दिसली नाही गोळी, फायर दिसला गोळीचा, पण त्याचा जीव गेला. कशासाठी? पण सत्यासाठी गेला, हो की नाही? सत्यासाठी लढलेला एखादा माणूस आठवतो का? कोण? कोणीच नाही. सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक आठवतं का कोणाचं? माहितीये? आपल्या देशात एक छोटासा माणूस होऊन गेला खूप वर्षांपूर्वी. इतकं काही विशेष नसेल, पण त्याचं नाव महात्मा गांधी. ऐकलंय? त्या माणसानं आयुष्यभर काय केलं? सत्याग्रह केला. सत्याग्रह शब्दाचा अर्थ कोण सांगेल? सोपा आहे. सत्याचा आग्रह. सत्याचा आग्रह धरणं. का धरायचा असतो? बघा, सत्याचा आग्रह नाही धरला तर ना जीव वाचतो. कदाचित आपल्याला हवं ते मिळतं सुद्धा कधी. का धरायचा सत्याचा आग्रह? कुणीही उत्तर द्या, याचं काही लिहिलेलं उत्तर नाहीये, पण चुकू नाही शकणार. पण आपण का धरायला हवा? कारण सत्य गोष्टी दुसऱ्यांना कळायला पाहिजे. पण फक्त दुसऱ्यांना कळण्यासाठी म्हणायचं का? तू एक चांगली व्यक्ती असते ना. आता हे सत्य इतरांना आपण सांगायचं का तुला ते पटणं कळणं जास्त? आधी आपल्याला पटलं पाहिजे आणि मग ते आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. एक ना अजून छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल. मी शेंगा खाल्ल्याने मी टरफल उचलणार नाही म्हणून माणूस बोलून गेला होता, आठवलं? त्या माणसाकडे हे शिक्षकांना बोलण्याचं धैर्य कुठून आलं असेल? स्वाभिमान होता म्हणून. पण त्याला हे माहिती होतं की मी ती गोष्ट केलेली नाही. तोही स्वतःच्या सत्यावरच ठाम होता ना. एखादा माणूस, तुम्ही आता 8वीत आहे, 10वीत जाल, तुम्ही नोकरी कराल, बिझनेस कराल, एखादी काहीतरी वेगळी मोठी गोष्ट कराल आयुष्यामध्ये, माणूस उभा कशावर असतो? माणसानं खंबीरपणे फक्त तेव्हा उभी राहू शकतात जेव्हा त्यांच्याकडे ना सत्व असतं, खरेपणा असतो. तुम्हाला तोच भावतो. महात्मा गांधी सत्याचा आग्रह धरत होते. त्यांनी लोकांना कधीच काही दिलं नाही, कधी काही ऑफर केलं नाही. तो माणूस अशा काळात होऊन गेला जेव्हा या देशात, या जगात सोशल मीडिया नव्हता, आणि तरीही तो माणूस सगळ्या देशभर प्रचलित होता. गांधी बाबा, गांधीजी यांच्या नावाने. असं का घडलं असेल? लोकांना काय आवडत असेल? काय पटत असेल?
त्यांच्यातला खरेपणा आणि सेल्फ कॉन्फिडन्स. एखादी गोष्ट ना घडवण्यासाठी लोकांनी उभं राहणं फार गरजेचं असतं. तुम्ही कधी ग्रुपमध्ये प्रोजेक्ट केलेत? ग्रुपचे प्रोजेक्ट कधी पूर्ण होतात जे सगळ्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं, पण त्याच्या आधी सगळेजण तो करण्यासाठी उभे राहतील तरच तो पूर्ण होतो. माणसं तेव्हाच उभी राहू शकतात जेव्हा ती तयार आहेत ती अमुक एक गोष्ट करण्यासाठी. तुम्ही जेव्हा आता इथून बाहेर पडाल ना, बाहेरच्या जगामध्ये जिथं पैसा आहे, व्यवसाय आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही गुंतत जाल, जगाला जाऊन भिडाल, तर तुम्हाला छान छान गोष्टींसोबत अनेक गोष्टींना सामोरं पण जावं लागणार आहे ज्या नाहीत चांगल्या. पर्यावरणाचा तोल ढासळत चाललाय. आमच्या मुंबईची हवा फार वाईट आहे. आम्हाला सतत घशाचे त्रास होत असतात. तुमच्या लातूरमध्ये उद्या जर एखादा मोठा कारखाना उभा राहिला, प्रचंड प्रदूषण होऊ लागलं, तुम्ही राहाल का उभे की आमची हवा खराब करू नका म्हणून? तर त्या कारखान्यात काम करायला जाल. ही उत्तरं तुम्हाला आता देता येणार नाही. ही आपली आपली उत्तरं आपल्याला सापडत जातात. पण तो सापडण्याचा प्रवास आहे ना, तो खरेपणाशिवाय सुरू होतो. आणि खरेपणाकडे जाताना दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, खूप ठाम असावं लागतं. आपण जे आहोत हे ओळखण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची कास धरावी लागते आणि त्याच्यावर कायम राहावं लागतं. तर जाऊन आपल्याला आयुष्यात काहीतरी सापडतं. पण त्याच्या पलीकडे आता 2 फिल्म पाहिल्या. बघायला गेल्या तर दोन्हीही एका अनुषंगाने शाळेशी कनेक्टेड आहेत. मी हे मुद्दाम तशा निवडलेल्या नाहीये. पण या दोन्ही फिल्म मध्ये कोणाला काही समान धागा दिसला का? दिसला असेल तर सांगायचं, नाही तर आपण लगेच पुढे जायचं. कुणाला या दोन्ही सिनेमांबद्दलचे काही निरीक्षण असेल कोणाचं, कोणी सांगेल का मला? काही पात्रांबद्दल असेल, चौकटीबद्दल असेल, काही पण असेल, किंवा ती गोष्ट सांगतात कशी? तुम्हाला कसं कळलं की त्या माणूस जो मुलगा आता एका अर्थी बळी गेला आपल्या सत्यासाठी, त्याचं बळी जाणं फुकट गेलं का? हे कशावरून कळलं? लास्टमध्ये त्यानं 5ला 4 केलं होतं, 2+2. मग आपण असं म्हणायचं का की शेवटी सत्य उरतं? त्यांच्या मनाला जे पटलं त्यांनी केले. एका अर्थी बरोबर आहे, पण फक्त मनाला पटलं ते नाही केलंय. जे खरं आहे ते जेव्हा त्याला पटलं तेव्हा त्यानं लिहिलंय. तो मुलगा सगळ्यांसमोर जाऊन उभा नाही राहिला, त्याने स्वतःच्या पातळीवर सत्याचा स्वीकार केला. हे त्या फिल्मची एंड नोट आहे. मी थोडं आधीच्या फिल्मकडे होतो, अलाइक. त्याच्यामध्ये एका बाबाचं आणि मुलाचं नातं सुद्धा आहे. अर्थातच ती फिल्म आयुष्यातल्या आनंदाबद्दल बोलते, पण तो आनंद कुठला आहे? तो फक्त त्याच्या चित्रातला आहे असं नाही. तो बाबाच्या आणि त्या मुलाच्या एकत्र येण्याच्या किंवा त्या नात्याच्याही आनंदाचा आहे. तुम्हाला तुमचे आई वडील प्रिय असतील, बरोबर? त्यांच्याबद्दल अशी कधी खूप जवळकीची भावना, फारसा आपलेपणा कधीतरी दाटून येतो का? कधी असं वाटतं का आपण ज्या लोकांसोबत राहतो ना, आपण त्यांना गृहीत धरतो की आपल्या सोबतच असणार ती मंडळी आणि आपल्याला जे हवं ते देतील, आपल्याला आपण त्याची कशीही वागू शकतो. त्यामुळे हे असं सहज वाटू नाही शकत. जसं आता प्रसाद माझा मित्र आहे, मी जर स्टेजवर असेल तर त्याच्याबद्दल मी खूप चांगलं बोलेन, पण आम्ही सोबत असताना काय खूप छान नाही बोलत मुलांबद्दल. पण माणसं जेव्हा दूर जातात तेव्हा त्यांची जेव्हा कमतरता आपल्याला जाणवू लागते आणि आपल्या आयुष्यातलं त्यांचं स्थान काय आहे याबद्दलची एक छोटी फिल्म आहे, 8 मिनिटाची आहे. ही मला प्रचंड आवडणारी फिल्म आहे. तुम्हाला कशी वाटते बघा, आपण एकदा बघूया मग बोलू.
बोललास ना माझी त्याच्यातलं घट्ट नातं मला आवडलं. वडिलांना आणि मुलीतलं. आणखी कोण रिपीट झालं तरी चालेल ना आन्सर काय झालं. वडिलांमधल्या आणि मुलींमधल्या मुलीचं नातं आहे त्या नात्यामधला विश्वास मला आवडतो. ओके, तुला का वाटलं त्याच्यात विश्वास आहे? म्हणजे ती सारखं सारखं तिथे येऊन बघत होते की तिचे बाबा येतील. आणखी कोण इथे पाठी कोणाला आवडली का फक्त गप्पा चालल्या होत्या? कोणाला आणखी काही वेगळं सांगायचंय? कथेबद्दल सांगायचं असं काही नाही, वेगळंही काही. कोणाला शेवट कळला न कळला काही? तुमच्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतात. आवडली का? खूप चांगली आहे फिल्म. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात शब्द नाही आहेत, त्यामुळे खूप शब्द आहेत. आपल्याला वाटेल ते आपण समजून घेऊ शकतो. किती ऋतू गेले, किती दिवस गेले, आणि ती वाट बघते बाबांची. म्हणजे आपल्याला दरवेळेला शब्द जे गरज आहे त्या शब्दाच्या पलीकडे आपण व्यक्त करतो. बस, शब्दांच्या पलीकडे कसं जायचं आपल्याला माहिती आहे, एवढंच. पण मी माझा एक पर्सनल अनुभव याच्यातला सांगतो. मी माझी मुलगी 3 वर्षाची असताना आम्ही घरी युट्यूबला ही फिल्म लावली होती आणि मी ही फिल्म पाहिली. माझी मुलगी आजीसोबत शाळेत गेली आणि शाळेत गेल्यानंतर तिनं आजीला विचारलेलं की मी घरी म्हणजे बाबा असेल का म्हणून. मला हिचं रीडिंग फार आवडलं. आता जी मुलगी म्हणाली की मला त्यांच्या नात्यात कोण बोललं विश्वास नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला ऐकूच नाही आलं ना, काही शब्द नाही आहेत, काही नाही, कोण बोललं नाही. तुला कुठून कळलं की त्या बाप आणि मुलगी आहे म्हणून? का कळलं? असं का वाटतं की ती बाप आणि मुलगीच होते दोघे? असं का वाटलं? काही पण खरं तर क्लू आहे सिनेमात, पण तरी पण गुड. तो म्हणाला टायटल होतं. तुझं काय वेगळं उत्तर आहे? बाबा आणि मुलीमधलं नातं दुसरं कोणी घेऊ शकत नाही आणि त्याचं बॉन्डिंग नसतं. मला या तिघांसाठी एकदा प्लीज टाळ्या होऊन जावं असं वाटतं. या टाळ्या कशासाठी माहितीये का? लक्षात घ्या, तुम्हाला ना खूप चांगला सिनेमा बघता येतो, तुम्हाला चित्र चांगली बघता येतात, तुम्हाला म्युझिक चांगलं कळतं, तुम्हाला त्याचे कंपोजिशन्स कळतात,
त्याच्यातून जे इमोशन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो, इव्हन नातेसंबंध. तिनं टायटल नाही सांगितलं, टायटल बरोबर उत्तर आहे म्हणजे तो अगदीच सरळ सोट आहे, फादर अँड डॉटर. पण समजा ते टायटल नसेल आणि ही कोणाला फिल्म दाखवली, आणि मी म्हणतो प्रयोग करून बघा, आई वडिलांना टायटलच्या नंतर फिल्म सुरू करून युट्यूबला दाखवा, बघा काय म्हणतात ते. बाप आणि मुलगी हेच नातं सापडेल. कुठून कळतं माणसाला? माणसाला कळतं कसं? एखादी गोष्ट जेव्हा लिहिलेलीच नाहीये, तिथं कोण बोललंच नाहीये, कुठून कळतं? काय आहे आपल्यात सगळ्यांमध्ये हे आपल्याला कळतं, आणि एकत्र कळतं ना. हिला वेगळं त्याला वेगळं नाही ना कळलं, सगळ्यांना समान कळलं की नाही? तुम्हाला सगळ्यांना समान कळलं ना की बाबा गेलाय सोडून म्हणून. ती मुलगी वाट पाहते, हे आलंय की नाही. ऋतू बदलत आहेत, वर्ष जात आहेत, तीच मुलगी मोठी होते. तिची आई आली आहे, तिच्या घरातली काकी आली आहे, असं वाटलं का कोणाला? तीच मुलगी आहे. ती काय असेल, ते काय गंमत आहे त्याच्यातली की जी तुम्हा आम्हाला जोडते एका धाग्यात. तो धागा भावनांचा असतो आणि विचाराचा पण. पण भावना महत्वाची आहे फार, जी पहिल्या फिल्म मध्ये आहे, खरं तर दुसऱ्याही फिल्म मध्ये आहे ती वेगळ्या रूपामध्ये, तिसऱ्या फिल्म मध्ये खूप ठळठळीत स्वरूपामध्ये ती भावना आहे. तुम्ही आपण सगळे माणसं आहोत बघा, लक्षात घ्या. तुम्ही जे काही बघता ना त्याच्यात जर माणूस नसेल ना आपल्याला नाही कनेक्ट होता येत. तुम्ही कार्टून फिल्म्स बघता ना काही, ते डिस्पेकेबल मी वगैरे पाहिले असतील ना, त्याच्यामध्ये मिनियन्स म्हणून एक छोटंसं कॅरेक्टर आहे. ते कुठलंही कार्टून घ्या, काही त्या सिनेमांमध्ये सुद्धा ना माईक असेल, खुर्च्या असतील, कार असतील, ह्या बोलतात, चालतात, धावतात. कोणासारखं? माणसांसारखं धावतात. ते माणसासारखंच लागतं, कारण माणसाला माणसाचीच गरज लागते. माणसाला माणूसच कळतो, त्याची भावना कळते, दुःख कळतं, त्याचं वाट पाहणं कळतं, त्याचं दुसऱ्याबद्दलची ओढ कळते. सगळं माणसाला माणसाच्याच लँग्वेजमध्ये कळतं. आज लँग्वेजवरून खूप काही तुम्हाला ऐकायला मिळत असेल, मराठी का हिंदी का काय, AI करायचं का, शिकायचं का, काय होणार पुढे, खूप ऐकायला पण मिळत असेल. प्रश्न पुढेही येतील. निर्विवाद सत्य एकच असतं, तुम्हाला माणूसच कळणार, तुम्हाला माणसाचीच भाषा कळणार, आणि त्या भाषेची कुठली लिपीच नाही आहे. आणि तुम्ही मला खूप छान वाटलं, तुम्हाला ना चांगला बघता येतो सिनेमा, तुम्हाला चित्र कळतं. पण हे कधी कळतं माहिती का? जेव्हा आपण असं काहीतरी बघतोय तेव्हा कोणतरी माझ्यासारखं येतं, समजा दाखवतंय, आणि मग तुम्हाला कळलं की बाबा हे छान आहे म्हणून. ह्या पद्धतीचं कधी काही शोधता का? इतके गंभीर नाही म्हणतोय मी, पण मजेशीर सुद्धा. कधी काही शोधता का? तुमच्यापैकी सगळेजण मोबाईल वापरत असतील. अरे मग स्वतःचा नाही, घरी जाऊन वापरत असेल ना. ऐक नाही, युट्यूब कधीच बघत नाही तुम्ही, कोणीच नाही बघत. आणि नसेल बघत तर ते बदला. चांगल्या ठिकाणी वापरायला वाईट नाही आहे. पण तुमची जी उत्सुकता आहे ना, जी जिज्ञासा आहे, जी एकेकाळी पुस्तकं जिज्ञासा शमवत होती. आपल्याकडे काय म्हटलं जातं, वाचन फार महत्वाचं आहे. बरं बाय द वे, हे सगळं जे आहे ना, ज्यांनी बनवलंय त्यांनी चांगलं वाचलं नसतं तर मस्त बनवतात ना. तुम्ही काही करा, त्याचा बेस वाचन हाच असतो. तुम्ही सिनेमाही बनवा, त्याच्यामध्ये शब्द महत्वाचे आहेत, त्याची संहिता लिहिलीच जाते, कोणी सांगत नाही. वाचन हेच महत्वाचं आहे. पण ते वाचन काय, गोष्ट वाचणं मला खूप मस्त मजा वाटते की काय, मला गोष्टी वाचायला फार आवडतं, कसल्याही गोष्टी. पण मला ती जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे. आमचा प्रसाद मित्र हा, आमचा प्रसाद तर खूपच जबरदस्त गोष्टी लिहितो. मला उत्सुकता असते ह्याच्या गोष्टीत काय होणार आहे म्हणून. त्या उत्सुकतेनं आपण कथा वाचतो, त्याच उत्सुकतेनं जगात काय होतं हेही वाचा. ती उत्सुकता शमवण्याचं पुस्तकेच माध्यम असं तर राहिलेलं नाही. सिनेमा आहे, गाणं सुद्धा असू शकतं, चित्र सुद्धा असू शकतं, आणि इतरांनीच काढलेली नाही. तुम्ही स्वतःची चित्र स्वतः काढून स्वतःच्या पाटा शोधू शकता. सरते शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं की सिनेमा असो, चित्र असो, पुस्तक असो, कुठलीही गोष्ट असो, जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आणि सजगपणे ती पाहता किंवा त्याचा आनंद घ्यायला जाताना काही ना काही गवसतं. कोणाच्या तरी डोक्यात असेल की मला ना पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे. बिझनेससाठी
वाचणं गोष्टीच म्हणतो, गोष्टी वाचणं गरजेचं नसतं असं नाहीये. तुम्हाला सिनेमा बघणं गरजेचं नाहीये, गाणं चांगलं ऐकणं गरजेचं नाहीये असं नाहीये. जर तुम्हाला कोणी असं काहीतरी एखादी चौकट आखून दाखवली असेल की जर अमुक एक करायचं ना तर अमुक एक अभ्यास करायचं आणि ह्या वाटेनं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय, नाही. अशा वाटा ठरत नाहीत. तुमची वाट स्वतःहून तुमचीच वाट ठरते. मी जर्नलिझम केलेला माणूस आहे. काही काळ रेडिओ वर्तमानपत्रात पत्रकारिता केली आहे. मी करतोय सिनेमा. मी ज्या डिरेक्टर्स बरोबर कामं केली त्यातले बहुतांशतः इंजिनियरच आहेत. ते काय करतात? सिनेमा. अनेक वेगवेगळ्या फील्डमध्ये अभ्यास केलेली माणसं चित्र काढतात, गाणी म्हणतात. तुम्ही इथून सुरू कराल तो तिथंच पोचाल असं नाहीये. तुमची वाट कुठेही जाऊ शकते, कारण प्रत्येकाला काही ना काही सापडतं. वाचताना सापडतं, लिहिताना सापडतं, बनवताना सुतारकाम करताना सापडू शकतं, घराच्या भिंतीला रंग मारताना सापडू शकतं, काही सापडू शकतं तुम्हाला. पण जर ते सापडलं ना तर मग पुढे जाऊन जे काही करा ना त्याच्यात तो आनंद मिळेल जो आपण पहिल्या फिल्ममध्ये बघत होतो. त्याच्यासाठी ना डोळे, कान आणि हे मन सगळं उघडं ठेवायला पाहिजे. टिश्यू पेपर वापरला कधी? तो कसा असा काही टिपून घेतो. आपल्याला तसं असायला पाहिजे. जे काही चांगलं असेल पटकन उचललं, ठेवलं सोबत. वापराची चिंता करू नका. उपयोगाला काय येणार हे चित्र, काय उपयोगाचं असं नसतं. पुरणपोळी काय उपयोगाची असते? फक्त जेवणासाठी. आई जेव्हा जेवण म्हणून ते सुगंध येतो, भूक वाढते, अजून सुगंधात मजा आहे ना. ही जी गोष्ट आहे ना ही शोधा. हा जो आनंद मिळेल ना ह्याच्यातून तुम्ही काहीही करा. तुम्ही इतकं उत्तम कराल, इतकं छान कराल ना, सगळेजण तुम्ही कितीही ते लहानसं जरी काम असलं ना सगळे माणसं कौतुकाने दाखवतात की हिनं हे केलंय बघा. काहीही असो, एवढंच म्हणणं आहे. सगळं करा, डोळे उघडे ठेवून करा, वाचा आणि छान छान सिनेमे पण बघा. किरणजींनी उत्तम एक हा वॅक्सिनेशनचा प्रोग्राम होता, लस देण्याचा. लस काय करते? अनेक आजारापासून आपणाला सुरक्षित ठेवते. तसं तुम्हाला अनेक आजारापासून आजचं हे सगळं मार्गदर्शन सुरक्षित ठेवणार आहे. आपल्याकडे जे दोन पाहुणे आलेत ना, प्रसादजी कल्पना करतात, शब्दात मांडतात, निर्मिती करतात, साहित्य, पुस्तक, ग्रंथ वगैरे, आणि त्याला दृश्य स्वरूप देण्याचं काम किरणजी करतात. खरं तर शिक्षणामध्ये शिकण्याचा भाग फार थोडा असतो. खरं तर काही संकल्पना वगैरे, बाकी सगळे आपण कळप निर्माण करण्यासाठी सगळी काही रचना असते. हे असे कार्यक्रम कळपाच्या बाहेर पडायला खरं तर शिकवतात आज. आणि हे असे मंडळी, आता एक किरणजीने सांगितलं बघा, जे डायरेक्टर वगैरे सगळे आहेत ते बऱ्यापैकी सगळे कोण आहेत? इंजिनियर आहेत. तुम्ही इंजिनियर व्हायचं स्वप्न बघता, पण पुन्हा शेवटी कुठं जाता? समाधानासाठी तिथंच पोहोचता. जे सांगतात आपल्याला अतुलजी, तुम्हाला जे करायचं असतं आतून तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करा, आनंद त्याच्यातच मिळतो. इतरांनी आग्रह केल्यानंतर त्या मार्गाने मोठं व्हायचं बघता, काहीतरी करायचं बघता, ते सगळं त्रासदायक असतं. कितीतरी आजच्या ह्या 2-3 क्लिप मधून आपणाला किरणजींनी आज या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. आणि गांधीजींचं, टिळकांचे जे काही उदाहरणं दिले ना, शाळा कॉलेजमध्ये शिकून येणाऱ्या त्या गोष्टीच नाहीत, इनबिल्टच असतात. फक्त शिक्षणामध्ये ते व्यक्त करायला आपण शिकवतो. शिक्षण काय करतं? हा फार ज्ञान वाढवत नाही. खरं तर तुमच्याकडे असलेलं व्यक्त करायला शिकवतं. आणि मग तुम्ही लहान मोठे ठरता ते तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करता त्यावरून. पण बाकी मूळ ते तुमच्यातच असतं. टिळकांनी शाळेत शिकलेलं नव्हतं तेवढं स्वाभिमानी वागायचं. गांधीजींनी सत्याचा आग्रह करायचा काही कुणी त्याला शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी शिकलेलं नव्हतं, ते त्यांच्यात होतच. ते आजच्या कार्यक्रमातून एवढंच तुम्ही हे समजायला पाहिजे की तुम्हाला आतून जे वाटतं ना ते तुमच्यात असतं आणि ते सत्यच असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेले आहे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानिले नाही बहुमता. सगळं जग करतं म्हणून त्याला सत्य म्हणायचं आणि त्याच्यात मिसळायचं, हे अतिशय चुकीचं. आजच्या ह्या 2-3 क्लिप मधून एवढं मोठं व्यापक काही हे सगळं तुम्हाला आज ऐकायला शिकायला मिळालेलं आहे. आणि तुम्हाला माहित आहे अशा एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती शाळेमध्ये जे येतात ते कुणामुळे येतात? एक मत आहे सगळ्यांचं. तर सरांना बद्दल काही बोललेलं तर आवडत नाही, पण आज हे दोन्ही पाहुणे या ठिकाणी आलेले, तुमच्याशी किरणजीने एवढा मुक्त संवाद, तुम्ही खूप भाग्यवान आहात. खरं तर हे सहज येणारी मंडळी नाही, बरोबर आहे. त्यांचा परिचय ऐकून आपण दिक्कू होऊन जातो की हे एवढे सगळ्या काही मोठ्या व्यक्ती आहेत, पण सहज आपणाला शाळेमध्ये येतात, अतिशय आत्मीयतेनं तुमच्याशी संवाद साधून तुमच्या जेवढं काही तुम्हाला देता येईल तो द्यायचा त्यांनी प्रयत्न करतात. म्हणून दोघांचेही तिघांचेही अगदी मनपूर्वक आभार मानून शाळा संपलेली आहे. शांतपणे आपापल्या वर्गात जा, जे बेल वाजवतात. ठीक आहे.